मंडळी, हिरो होंडा जेव्हा एकत्र होतं तेव्हा त्यांनी दोन गाड्या भारतीयांच्या भेटीला आणल्या होत्या. पहिली होती CD100 आणि दुसरी होती CD100SS. हिरो होंडानं बनवलेली आजपर्यंतची सर्वात मजबूत गाडी. ती गाडी आपल्या दारात उभी असावी म्हणून आजही कित्येकांचा जीव तुटतो. रानात, बांधावरून, काट्याकुट्यात, नांगरटीत कुठनंही ही गाडी घाला, एक वेळ चालवणाऱ्याचा घाम निघल, पण CD100SS कधी थांबली नाही. त्यानंतर हिरो होंडानं दुसरी कोणतीच गाडी काढू नये असं अनेकांचं म्हणणं होतं. कारण तेव्हा गाडी म्हणजे CD100SS इतकं समीकरण शेतकरी ते सामान्य नोकरदार वर्गामध्ये रूढ झालं होतं. पण गप्प बसेल ती हिरो होंडा कंपनी कसली. त्यांनी CD100SSच्या तुडुंब यशानंतर एक अशी गाडी मार्केटमध्ये आणली जिचं मॉडेल येऊन तब्बल 31 वर्ष लोटली. पण त्या गाडीची क्रेज, मागणी, उपयोगिता आणि शाही थाट हा काही कमी झाला नाही. मंडळी, ती गाडी म्हणजे स्प्लेंडर. अगदी हिरो होंडा कंपनी वेगळी झाली तरी आज पण सबंध बाईक मार्केट रूल करणारी टू व्हीलर म्हणून स्प्लेंडरचं नाव घेतलं जातं. सध्या फक्त हिरो कंपनीच स्प्लेंडरचे नवीन नवीन लुक्स डिझाईन करून गाडी मार्केटमध्ये उतरवतीये. पण गेली 3 दशकं स्प्लेंडरने दुचाकी क्षेत्रात जो काही धुमाकूळ घातलाय तो धुमाकूळ कुणाला शांत करता येत नाहीये. शहराच्या गुळगुळीत रस्त्यांपासून गावाकडच्या ओबडधोबड बांधानं आयटीत फिरणारी, मजबूत, दणकट, कमी मेंटेनन्स आणि त्यातही टॉप मायलेज देणारी आणि सर्वसामान्यांना परवडणारी गाडी म्हणजे ही स्प्लेंडर. परिणामी 9 ते 5 ड्युटी करणाऱ्यांपासून शेतातनं गवताची ओझी वाहून आणणारे शेतकरी अशा बहुतांश लोकांकडे स्प्लेंडर असतेच. कॉलेजवयीन मुलांच्या स्प्लेंडरची भलतीच क्रेज आहे. पण इतक्या मोठ्या काळापासून स्प्लेंडरनं मार्केट कसं हादरवून ठेवलं, इतक्या वर्षांनी सुद्धा स्प्लेंडरची येणारी सर्व मॉडेल्स कशी काय खपतात, सगळं सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, 1994चा तो काळ. तेव्हा हिरो होंडाची CD100SS ही गाडी देशभरात तुफान गाजत होती. तिलाच फाईट म्हणून बजाजच्या स्कूटर तेव्हा होत्याच. मात्र CD100SS ही गाडी तेव्हा अनेकांना बुलेट इतकीच जड वाटायची. मात्र भारतातील मध्यमवर्गीयांना थोड्या कमी वजनाची, चांगल्या मायलेजची ही गाडी बाजारात मिळत नव्हती. हिरो होंडाने हेच ठरवलं आणि 1994 साली त्यांनी स्प्लेंडर नावाची गाडी लॉन्च केली. मंडळी, स्प्लेंडर ही गाडी लॉन्च झाली तेव्हा त्यावेळेस मार्केटमध्ये ती पहिलीच अशी गाडी होती जी तरुण व वयस्कर अशा दोन्ही वयोगटांना समोर ठेवून बनवण्यात आली होती. 97 सीसीचं इंजिन, अगदी दणकट गाडी, 65 ते 70चं मायलेज, नव्या प्रकारचे स्पीडोमीटर, असं एकूण सर्वसामान्यांना समोर ठेवून तयार झालेले ह्या स्प्लेंडरला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. राजदूत, बजाजच्या गाड्या स्प्लेंडर आधी बाजारात होत्याच. मात्र स्प्लेंडर आल्यापासून सगळं मार्केट तिनं काबीज केलं. ते आज तागायत तसंच आहे. तेव्हा 100 सीसी प्रकारात ज्या गाड्या असायच्या त्यांचं मायलेज कमी होतं. याच कारणामुळे स्प्लेंडरने मार्केटमध्ये मायलेजच्या जोरावर हवा केली. यापुढे हिरो होंडाने टप्प्याटप्प्याने स्प्लेंडरमध्ये बदल केले. सुरुवातीला रेडियमचे पट्टे असणारे स्प्लेंडर नंतर ग्राफिक्समध्ये यायला लागली. यातच 2004 मध्ये हिरो होंडाने स्प्लेंडर प्लस हे नवं व्हर्जन लॉन्च केलं. नव्या प्रकारचे लाईट्स, टर्न सिग्नल लाईट्स, यामुळे स्प्लेंडरचं लोकांनी बुकिंग चालू केलं आणि स्प्लेंडर वेटिंगला आली. आणि कॉलेजच्या पार्किंगमध्ये ही गाडी आता दिसू लागली. कॉलेजची मुलं तेव्हा कॉलेजला गाडी घेऊन यायला लागली होती. तालुक्याला, जिल्ह्याला असलेलं कॉलेज व स्प्लेंडरवर दोघं जण कॉलेजला जाणं, ते थ्रिल अनुभवणं, या स्प्लेंडरने मोठं योगदान दिलं. धूम रिलीज झाल्यावर एकीकडे शहरात सुपर बाईकवर मुलं कॉलेजात येत असताना निमशहरी भागात स्प्लेंडरने धूमच्या बाईकची जागा ही भरून काढली होती. त्यात कंपनीने गाडी जशी बनवलेली की तिला कितीही मॉडिफाय केलं तरी ती कमीच वाटायची. कोण म्हणायचं जुन्या स्प्लेंडरचा सायलेन्सर चांगला, म्हणून स्प्लेंडर प्लसला जुन्या स्प्लेंडरचा सायलेन्सर लावायला गॅरेजवाल्याकडे गर्दी व्हायची. बारीक नंबर प्लेट, आरसे काढून ठेवणे, ह्यामुळे अनेक कॉलेज कुमारांनी पावत्या पण फाडल्या आहेत. स्प्लेंडरचं हे 97 सीसीचं इंजिन असताना पुढे हिरो होंडानं सुपर स्प्लेंडर काढली. ती होती 125 सीसीची, अर्थात जरा जास्त ताकदवान आणि मजबूत. मात्र शहरात या गाडीची जास्त चलती. यातच तोपर्यंत हिरो होंडाने नवीन गाणं काढलं होतं, अरे यही तो हे देश की धडकन. त्या गाण्यानं हिरोच्या गाड्यांना घराघरात पोहोचवलं. चित्रपटातील गाण्यांसारखं लोक ते गाणं गुणगुणायचे. त्या सगळ्यात हिरो होंडाने पुन्हा एक स्प्लेंडरचं नवं व्हर्जन तयार केलं. त्याला कंपनीने अलॉय व्हील्स दिले होते. त्यात कंपनीने नवे कलर्स व ग्राफिक्सही आणले होते. टप्प्याटप्प्याने स्प्लेंडर पुढे लोकांसमोर येत राहिली. गरजेनुसार बदल होत गेले आणि 2011 साली स्प्लेंडरमध्ये पहिल्यांदा बटन स्टार्टचा ऑप्शन आला. आहा, कित्येकांना तेव्हा आकाश ठेंगणं झालं होतं. कारण बाकीच्या कंपन्यांनी ती सुविधा भले आधी दिली असली, ते पाहून स्प्लेंडर लव्हर्सचं काळीज खालीवर व्हायचं. त्यानंतर पुन्हा स्प्लेंडरनं कॉलेज दणानून सोडलं होतं. रस्त्याने फुल शायनिंग करत गाडी फिरायला लागली. पोरांसाठी तो शायनिंगचा विषय असला तरी शेतकऱ्यांसाठी मात्र तो सुखाचा क्षण होता. कारण गाडीला ओझं बांधलेलं असताना मध्येच गाडी जर बंद पडली तर त्यांना किक मारायचं कष्ट घ्यावं लागत नव्हतं. एका बटनात गाडी स्टार्ट आणि शेतकरी गोलीगत मकचं ओझं घेऊन गोठ्यामध्ये. त्यामुळे पुन्हा स्प्लेंडर नंबर 1 ला आली. आजवर कितीतरी अवॉर्ड तिने आपल्या नावावर घेतलेले आहेत.
भारतात सर्वाधिक विकली जाणारी टू व्हीलर, ते कुठल्या ना कुठल्या वर्षीचा जास्तीचा खप, असे बरेच अवॉर्ड स्प्लेंडरने स्वतःच्या नावावर केलेले आहेत. बरं, कमी मेंटेनन्स, यामुळे 10 वर्षांनी इंजिनचं काम करायचं, अशी हिरो किंवा होंडाच्या गाड्यांची ही खासियत. स्प्लेंडरनेही हेच केलं. स्प्लेंडर, स्प्लेंडर प्लस, स्प्लेंडर प्रो, स्प्लेंडर 110cc अशी बरीच मॉडेल्स या गाडीमध्ये येत राहिली, अजूनही येत आहेत. मध्यमवर्गीयांसाठी वरदान असलेली स्प्लेंडर आजही त्याच तोऱ्यामध्ये मार्केटमध्ये आपले पाय रोवून उभी आहे. लोक त्यांच्याकडची जुनी स्प्लेंडर विकायला नको म्हणतायत. तिची रिसेल व्हॅल्यू जास्त असून सुद्धा बुलेट खालोखाल स्प्लेंडरने रिसेल व्हॅल्यूमध्ये तिचं स्थान आजही अबाधित ठेवलंय. आजही अनेकांच्या मनातली फर्स्ट बाईक ही स्प्लेंडरच असते, कारण स्प्लेंडर गाडी जीवाभावाची मैत्रीण आहे. तुम्हाला स्प्लेंडरचं हे महात्म्य कसं वाटलं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आपल्या विशेष भारी FB या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.